अजित पवार असोत, या दोन जे घटक पक्ष आहेत सध्याच्या महायुतीमधले, या दोन नेत्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी, आपल्या कार्यकर्त्यांना एकसंघ राहण्यासाठी आणि भविष्यात आपल्याला यश कसं मिळेल याच्याकडे जास्त लक्ष देणं हे ह्या निवडणुकीतून त्यांना एक छोटी कमेंट घेते. नाही, त्याच्यामध्ये इथनं पुढच्या काळात तुम्ही बघाल भारतीय जनता पक्ष घटक पक्षांना दाबतच जाईल इथनं पुढच्या काळामध्ये. हे नुसतं एक उदाहरण आहे आता, ह्याच्यामध्ये सुद्धा राजकारण आहे प्रताप सरनाईकांच्या मागं घडलेलं भारतीय जनता पक्षाचं. आता घटक पक्षाची किंमत पुढच्या 3 वर्षामध्ये कमी करणे आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावरच कसं पुढे यायचं ही स्ट्रॅटेजी त्यांची असणार. नवी मुंबईच्या बाबतीत खास करायचं म्हणजे एकनाथ शिंदे यांना डायरेक्ट टार्गेट केलं होतं गणेश नाईकांनी. आणि एकनाथ शिंदेसारखा जो युतीतला घटक आहे मुख्य, त्यांना अशा प्रकारे गणेश नाईकांनी विरोध करणं आणि त्याच्यावरती फडणवीस यांनी काहीच न बोलणं हा एक स्पष्ट इशारा होता. आणि मला असं वाटतं की याच्या पुढं एकनाथ शिंदे यांचे पंख कापण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार याच्यापुढे आणखी होईल. आणि भाजप जे आहे ते जे आपले सोबतीचे पक्ष असतात त्यांना संपवता हा जो आतापर्यंत इतिहास आहे तो पण शिंदेच्या मुंबई झालंय. पण ठाण्यामध्ये आनंदजी, ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना फक्त एका जागी येऊन आलेली आहे यावेळेला. म्हणजे मुंबईच्या नंतर ठाणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर हा गड मानायला जायचा. एकनाथ शिंदेना खूप जास्त महत्व दिलं गेलं. शिवसेनेत असताना पूर्ण अधिकार दिले गेले, त्याचा परिणाम आहे असं मला वाटतं. पण आताही असं म्हणत होते की भाजपनं एकनाथ शिंदेना केवळ ठाण्यापुरतं ठेवलं. नाही, असं दिसत नाही आता सुद्धा. आणि मी आता मगाशी तेच सांगणार होतो तुम्हाला की एकनाथ शिंदेचं महत्व बिलकुल कमी होणार नाही. कारण उद्धव साहेबांची ताकद कमी जरी झाली असली तरी ठाकरे मुंबईत अस्तित्वात आहेत आणि जवळजवळ 70-75च्या आसपास आहेत. त्यामुळे ठाकरेंना एक बॅलन्स, काउंटर बॅलन्स म्हणून एकनाथ शिंदे आहेत तसेच पॉवरफुल राहतील. एकनाथ शिंदेना सुद्धा पॉवरफुल कसं राहायचं आहे ती ताकद ठेवून हे त्यांना व्यवस्थित समजतं. तुम्हाला काय वाटतं सर, ब्रँड संपलाय ठाकरेंचा? नाही, मला असं मुळीच वाटत नाही. उलट माझं असं म्हणणं आहे की राजकारणामधलं एक वर्तुळ आता पूर्ण झालेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषदा आणि महानगरपालिका या सगळ्यामध्ये एक मोठा विजय त्यांनी मिळवलेला आहे. आणि या विजयातून पक्षांचं खरं रूप आता लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. आणि या संघर्षातून ते पुढे येतील. आपण कमेंट ठाण्याबद्दल कमेंट घेऊया, कारण ठाण्याचे ठाकरे सेनेचे गाढवे जे आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया. अगदी धन्यवाद. आपण मला ठाण्याबद्दल बोलण्याची एक संधी दिली तिथे, कारण मी ठाण्याचा शिवसेनेचा शहर प्रमुख सुद्धा आहे, प्रवक्ता सुद्धा आहे. ठाण्यामध्ये या हातांनी आम्ही एबी फॉर्म दिलेले आहेत. जे 6 बिनविरोध झालेत ना, त्या ठिकाणचे जे एबी फॉर्म आहेत, माघार झाले, बाद झाले, कसे झाले, आम्हाला सगळी सकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही तिथे उभे होतो आरोनच्या ऑफिसमध्ये. ठाण्यामध्ये आमच्या हातून आदल्या रात्री एबी फॉर्म दिला गेला आमच्या समोर. आम्हाला लढायचंय, आम्हाला जिंकायचंय, आम्ही आता काही करून यांना हरवून येऊ. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच कुठे कुठे पोलीस संरक्षणामध्ये आम्ही पाहिलं. तुम्ही का रोखलं नाही त्यांना? सांगतो हे लोकांचं अपयश नाहीये. त्यांना ज्या प्रकारे सर्वसामान्य आमचे उमेदवार हे सर्वसामान्य होते, उभ्या महाराष्ट्राला एबीपीच्या माध्यमातून सांगतो, आमचे उमेदवार हे फाटक्या खिशाचे होते. त्यांना त्यांचा जो एबी फॉर्म भरल्यानंतर जे डिपॉझिट सुद्धा असतं ना त्याची सुद्धा तजवीज करावी लागते. यावेळी निष्ठा कुठे गेली होती तेच सांगतोय. आज ज्यावेळेस तुम्हाला उचलून नेलं जातं, ज्यावेळेस तुमच्या मुलांना उचलून नेलं जातं, भर कॅमेऱ्यावर सांगतो मी सांगतो भर कॅमेरा माझ्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत. ठाण्यात नाही, कोपरी पाचपाखाडीचा मतदार आहे. हे मतदार कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचं देते तुम्हाला थोडासा वेळ. आज जेव्हा आमचे उमेदवार जर उचलून नेले गेले, त्यांना डराव धमकाव मनी मसल सगळं जर वापरलं गेलं, 6 बिनविरोध, 18 नंबरचा प्रभाग 3 बिनविरोध, 4था बिनविरोध जायच्या आधी वेळ संपल्यामुळे तुम्ही फक्त ठाण्यापुरतं बोलताय. खरं तर बिनविरोधचा आकडा 67 अपडेट घेऊया. सध्या आपण मुंबईच्या भाजपच्या मुख्यालयाच्या इथे जाऊया, कारण आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत आणि भाजप आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सेलिब्रेशन करणार आहे. आपण थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आहेत. कशी तयारी झाली आहे भाजपची?
नक्कीच यामध्ये मोठं यश म्हणावं लागणार आहे भाजपसाठी. अनेक ठिकाणी आपल्याला एक हाती सत्ता पाहायला मिळते आणि आता भाजपच्याच ह्या प्रदेश कार्यालयामध्ये आपण बघू शकतो आहे की बॅनर जे आहे ते आता लावण्यात आलेलं आहे. मुंबई महापालिकेमध्ये निवडणुकीमध्ये भाजप आणि मित्र पक्षांना मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन इथं आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. आपण भाजपचे कार्यकर्ते देखील बघू शकतो आहे की एकूणच मोठा उत्साह आणि जोश या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे. सोबतच संपूर्ण जे कार्यालय आहे त्याची सजावट देखील आपल्याला होताना दिसते आहे. फुलांची आरास देखील इथं आपल्याला करण्यात आल्याचं दिसतं आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथं आता दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण असतील, चंद्रशेखर बावनकुळे, इतर नेते असतील, हे सगळे आता थोड्याच वेळात इथं आपल्याला दाखल होताना दिसतील आणि एकूणच हे जे मोठं यश आपल्याला भाजपला मिळताना दिसतं आहे. एकूण समोर जर आपण पाहिलं तर जे एकूण जे नेते असतील हे सगळे इथं आपल्याला थोड्याच वेळात दाखल होताना पाहायला मिळतील. एकूण ढोल ताशे असतील हे देखील इथं पोहोचलेले आहेत आणि एकूणच भाजपकडनं थोड्याच वेळात आता इथं जल्लोष केला जाणार आहे. अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू आणि तुर्तास बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला त्या बिनविरोध उमेदवारांचं काय झालं याविषयी बोलायचं आहे आणि अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य कंपनी युवराज ढमाले कॉर्प पुणे. मला एक पावली टाकायला मला डोंगरासारखे वाटत होते. कंबर पायी इतके दुखत होते की मला झोप लागत नव्हती. मी अमृत नोंदणी ऑर्थोप्लसची ऍड पाहिलेली आहे. ते औषध मी आणून दिलं. आता संपूर्णपणे दुखणं बरं झालेलं आहे. आत्मविश्वासाने जगते. मला अमृत नोंदणी ऑर्थोप्लसचा फायदा झाला आहे. तुमचं काय? इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य कंपनी युवराज ढमाले कॉर्प पुणे. शाई पुसली जाण्याच्या या दाव्यावरती स्पष्टीकरण देण्यासाठी अखेर निवडणूक आयोगाला माध्यमांसमोर यावं लागलं. बोटावरती लावपी माझा, उघडा डोळे, बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महानगरपालिकांचा महासंग्राम आपण महाराष्ट्राच्या या महा चॅनलवरती बघतोय. बिनविरोध उमेदवारांचं नेमकं काय झालं, बिनविरोध उमेदवार नेमके कसे फुटले याविषयी आपण बोलत होतो. आनंद दवेंना बोलायचं याविषयी. त्यांचे उमेदवार फुटले नाहीत. नाही, मी त्यांना उत्तर देतोय. तुम्ही जे सांगितलं की गरीब होते, सकाळी गायब झाले. हिंदू महासभेनं 55 वर्षानंतर उमेदवार उभे केले. पुण्यात केले, नाशिकला केले, सांगलीत केले, जालनामध्ये केले. आमचा एकही उमेदवार फुटला नाही बरं का. आम्हाला सुद्धा आश्वासने दिली गेली होती. भेटायला या म्हणून सांगितलं होतं. भेटायला येताना 2 व्हीलर नका आणू असं स्पष्ट सांगितलं होतं की गाडी घेऊन या. निष्ठा महत्वाची, तुमचा चेहरा महत्वाचा असतो. जर तुमच्या चेहऱ्यावरच शंका असेल की हा नंतर पाठिंबा देऊ शकतो, उमेदवार फुटणं नैतिक जबाबदारी तुमची सुद्धा आहे. मला आमच्या उमेदवाराचा अभिमान आहे. उभी असती ना, माणूस फुटला नाही. अख्खीच्या अख्खी हिंदू महासभा तिकडे शिंदेगडात जाऊन विलीन झाली असती. मी हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि जबाबदारीने सांगतो. तुम्ही बिनविरोध जे आले ना याचं एक वेगळं मी आश्चर्य तुम्हाला सांगतो, हिंदू महासभेचा एकही उमेदवार ठाण्यात टिकला नसता. की 67 जण बिनविरोध आले. 67 जण, त्यातले 44 भारतीय जनता पक्ष आणि 22 शिंदे गट आहेत. तर या ठिकाणी सगळ्या प्रकारचा वशीकरणाचा जो मंत्र आहे हा अशा पद्धतीने वापरण्यात आला की हा 67 उमेदवार म्हणजे वशीकरणाचा जो मंत्र आपण पैशांचा पाऊस वगैरे म्हणतो तो इथे झाला. त्याच्यापेक्षाही पुढे त्यांनी केलेलं आहे. आणि हे सगळे मंत्र वापरल्यामुळे पहिल्यांदा इतिहासामध्ये 67 मेंबर हे बिनविरोध आलेले आहेत इतिहासामध्ये. याच्या आधी कधी मला हे विचारायचंय, मनसेची जेव्हा ठाकरेंची सभा होती तेव्हा त्यांनी त्या महिला उमेदवाराला बोलवलं देखील होतं ज्या फुटल्या नाहीत. 1-1 कोटी रुपयांची ऑफर त्यांना आली होती. मग काय झालं? प्रत्येक जण एवढा मजबूत दंडाचा नसतो. मसल पॉवर ठाण्याची दवे साहेबांना मनावरती ताबा नसतो आणि मनावरती ताबा. आज विचार करा, आज निवडूनही नाही आल्यात. म्हणजे 5 कोटी गेले असं आपण म्हणू शकतो. तेलही गेलं आणि तूपही गेलं. 5 कोटी घेतले असते तर कदाचित चालून गेलं असतं. प्रत्येक जण असा विचार करत नाही. मी तुम्हाला आताही सांगतो, प्रभाग क्रमांक 5 नंबर आदिवासी राखीव सीट
तिथे रात्रीच्या 5 वाजता आरोननी अर्ज काय सांगून बाद केला माहितीये? मी उभा आहे, आरोनना अशी विनंती करतोय, आरो मॅडम तो ॲफिडेव्हिट जे लग्नाच्या नंतर मुलीचं नाव असतं आणि लग्नाच्या आधीचं नाव असतं त्याच्यामध्ये बदल, तो ॲफिडेव्हिट टेबलवर असताना फक्त मी बघितलं नाही, आता मी ती वेळ निघून गेली, आता मी काहीच करू शकत नाही. आम्ही म्हणतो त्यांना संधी द्या. मला असं वाटलं अर्ज बाद आणि बिनविरोध. या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. ठाण्यामध्ये मी ठाण्याचा काँग्रेसचा प्रभारी आहे. ठाण्यामध्ये अजून एक घटना, एक मोरे नावाची महिला बिनविरोध निवडून आली आहे. तिच्या विरोधामध्ये अजित पवार नावाच्या ग्रस्ताने आमच्याकडून काँग्रेसकडून एबी फॉर्म नेऊन अर्ज भरला होता. त्याला 5.25 लाखाची नोटीस पाठवली पतपेढीची. आदल्या म्हणजे फॉर्म मागे घ्यायच्या आदल्या दिवशी तो आमच्याकडे आला की साहेब 5.25 लाख रुपयाची माझ्या भावाला नोटीस आली आहे, माझ्या भावाचं कर्ज होतं, तर मला काहीतरी सेटलमेंट करू दे. आम्ही त्याला खूप विनंती केली, अरे तू जिंकशील, तू थांब वगैरे. त्याने ऐकलं नाही. त्याने चक्क 25 लाख रुपये घेतले. तुम्ही या अजित पवारची खाती तपासा, पतपेढीचं खातं तपासा. जर खोटं ठरलं तर मी राजकारण सोडून देईल. त्याला 25 लाख देऊन ती मोरे ठीक नावाची आहे, महिला आपण राष्ट्रवादीची कमेंट घेऊया. बोला. हेच आम्ही सांगतोय. मगाशी केशव उपाध्ये साहेब सांगून गेले. कंप्लेंट करायला पाहिजे ना, जर पक्षाने भूमिका घ्यायला पाहिजे. हे बघा, जर 25 लाख तुम्ही छाते ठोकपणे म्हणताय तर तुम्ही लेखिकानं त्याच्यामध्ये कंप्लेंट केली. एक मिनिट बोलू द्या. नाही, पण तुम्ही कंप्लेंट घ्यायला पाहिजे होती ना. काय झालं, तो उमेदवारच म्हणतो मी कर्जबाजारी आहे, मला हे भानगडीत पडू नका, मी हातगाडीवाला आहे. पक्ष म्हणून काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, कारण उमेदवारावरती आपण सोडलं मला तर काय याचा अर्थ वाटतं? काळ सोकावतो. नाही, मला काय वाटतं या सगळ्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत. काही कारवाई केली. पक्षात नाही. मला काय वाटतं सगळ्यांनाच एक विनंती आहे. नक्की आहे की सत्ताधारी साम दाम दंड भेदचा वापर करते. त्याला आहे, तुम्ही सगळे ठीक आहे. आणि त्याच्यात दामचं तुम्ही मला म्हणताय काय दाम, वाटतं मला हे मला सगळं असं आहेच ना. वाटतं- आणि काय चुकीचं आहे, कुठलाही राजकारणी सत्तेत असतो तो हे करतोच, त्यात नवीन काय आहे? साधी गोष्ट आहे. थांबा एक मिनिट. खातं तपासा ना, त्या अजित पवार नावाच्या ग्रस्ताचं खाती तपासा, त्याची पतपेढीची त्याच्या आपण राष्ट्रवादीची कमेंट घेऊया. अजित पवार म्हणजे राष्ट्रवादीची नवी यादी क्लिअर करा. ह्या सगळ्यांचा नाही, गैरसमज पुण्यामध्ये होतो. तुम्ही एकत्र आहात आणि हा. एकत्र येण्याच्या चर्चाही सध्या सुरू आहेत. आमचं हेच म्हणणं आहे. मगाशी केशव उपाध्ये साहेब बोलून गेले, त्याच्यावरती आम्हाला बोलायला तुम्ही दिलं नाही. हेच म्हणणं आहे की उपाध्ये साहेब सांगत होते की आम्ही संघटन वाढवतोय, कष्ट करतोय म्हणून आमच्या सीट्स येतात वगैरे. हे साफ चुकीचं आहे. कष्ट करतोय म्हणजे काय, ईव्हीएम मॅनेज करतोय, खर्च व पैसे एक देतोय, मिनिट. नाही. दुसऱ्याचे संघटनेचे कार्यकर्ते या पळवतोय, बाबतीत एक प्रश्न त्यांना असा आहे, पदवी या बाबतीत एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने त्यांनी देतोय. प्रचार ज्या पद्धतीने त्यांनी हे कष्ट प्रचार आहेत. केला, संघटना त्यांची मूळची ज्या भाजपची प्रकारे आहे. त्यांनी सभा घेतल्या, भाजपचे ज्या सभा सतरंजी घेतल्या, उचलताय. फक्त त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सतत सभा घेतल्या. आता जे भाजपचे निवडून आलेत ना, ते खरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण त्यामध्ये सगळे उमेदवार आमचे आहेत. आम्ही तयार केलेले नेते कार्यकर्ते यांनी पळवलेत आणि ते निवडून आलेत. भाजप आता भाजप राहिलेली नाही. भाजप आता काँग्रेस भाजप आहे. आधी काँग्रेस आहे आणि मग भाजप आहे. ठीक आहे. मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अगर राष्ट्रीय काँग्रेस असेल. फक्त मुद्दा एवढा आहे की तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात की कष्ट केले नाहीत, तर प्रचाराचा धडाका भाजपनं महाराष्ट्रभरामध्ये जोरदार केलेला होता. सभा खूप जास्त घेतलेल्या होत्या. तुमच्या सभांची आकडेवारी आणि भाजपच्या सभांची आकडेवारी तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला ते करण्यापासून खरंच कधीच कोणी रोखलेलं नव्हतं. बोला. मला एक सांगायचं आहे, इथे एका दुसऱ्या विषयावर मी बोलणार आहे बोला. की नागपूरमध्ये भाजपाच्या सीट कमी झालेल्या आहेत. जिथे गडकरी आणि देवेंद्र फडणवीस स्वतः आहेत तिथे काँग्रेसच्या 29 सीट होत्या. पूर्वी 29 होते आमचे. काय कारण आहे यामागे? आता 38. कारण मला असं काय वाटतं यामागे? की त्या दोघांचं अपयश आहे. तिथं नागपूर शहरात त्यांनी चांगलं काम केलेलं नाहीये, म्हणून आता 99 वरती त्यांचा आकडा 20 साल बेमिसाल चाललं नाही नागपूरमध्ये. आपण एक राजकीय कमेंट घेऊया आणि मग तुमच्याकडे येऊयात. 100% नागपुरामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे, हे सगळे निकाल जे आहे ते धाकट तपाशा दाखवून ठीक आहे. पैसे देऊन त्यांनी भाजपने आपल्याकडे आणले. ठीक आहे. नागपुरात ते कमी का झाले? बोला. याला जोडून एक मुंबईचा मुद्दा बोलतो. केंद्रात आणि राज्यात सत्ता मागच्या वेळेस नव्हती, त्यावेळेस डबलने यांचा आकडा वाढला होता. म्हणजे 26 चे थेट 82 झाले होते. पण आता केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना 82 वरून फक्त 90 पर्यंत झाले. हे यश नाहीये, हे लक्षात घ्या तुम्ही. 82 वरून आकडा ज्यावेळेस 90 वर येतो, हे यश नाहीये. ज्यावेळेस काही नसताना 26 वरून तुम्ही 82 पर्यंत पोहोचला होतात. आता हे 82 ते 90 झालेले हे यश मानता का भाजपा? आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जागा टिकवल्या. आम्ही आता हा आकडा 57चा पण ऍक्च्युअल आकडा हा 63चा आहे. आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये झगडून जागा 63 पण आणल्या. हे यश आहे, हे यश आहे, ठाकरेंचं यश म्हणजे आहे. तरीही यश तुम्हाला महापौर पदापर्यंत नेणारं नाहीये गाढवेजी. या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.
घेऊयात एक कमेंट आता. नाही, मला असं वाटतं की या ठिकाणी महापालिका महासंग्राम जे एबीपीचं व्यासपीठ आहे, ठीक आहे, पक्षीय प्रतिनिधी आहेत, प्रवक्ते आहेत, पण आरोप प्रत्यारोपामध्ये चर्चेचा रोग जाण्यापेक्षा जो बिनविरोधचा मुद्दा आहे, मी माध्यमातल्या अनुभवावरून एक वेगळा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो. त्याच्याबद्दल सगळ्यात लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी गंभीर राहावं. मला वाटतं ठाणे आणि कल्याण डोंबिवली या भागात जे काही बिनविरोध आलेले आहेत 60-65 महाराष्ट्रामध्ये, ती संख्या जास्त आहे. आता बऱ्याच पक्षप्रतिनिधींनी सांगितलं की तो फॉर्म भरायलाच दिला नाही, त्या ॲफिडेव्हिटचाच प्रश्न केला. तर त्या ज्या यंत्रणा आहेत, तिथले अधिकारी आहेत, आचारसंहितेमध्ये जशी सामान्य नागरिकाला आचारसंहिता आहे तेवढीच जबाबदारी तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची किंवा संबंधित अधिकाऱ्यांची आहे. तर मला असं वाटतं की त्या यंत्रणांकडे हा भविष्यात आग्रह केला पाहिजे की निवडणूक संपली म्हणजे हा विषय संपला नाही. काय की होतं खरंच असं तर का घडलं का? की प्रत्येकच यंत्रणेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यांचा जो मुद्दा होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा, खरं तर आधीचे 50 नगरसेवक जेव्हा एकगठ्ठा जातात दुसरीकडे, तेव्हा असणाऱ्या गोष्टीमध्ये ही निवडणूक लढवणं किंवा इथपर्यंत गाठणं याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मुख्य म्हणजे भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा ते हे बघतात सर्वे करून की कोण जिंकणार आहे. तो भाजपचाच असायला पाहिजे अशी काही गरज नाही आहे. तो इतर पक्षाचा असेल तर त्याला पहिल्यांदा ते दाखदपटशा दाखवतात, लालूच दाखवतात आणि त्याच्यानंतर तो येणार असेल तर त्याला घेतात, नाहीतर मग त्याच्या विरोधात ईडी आणि बाकी सगळ्या केसेस लावतात आणि त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आज विरोधी पक्ष हतबल झालेला आपल्याला दिसतोय. कारण एकतर जेलमध्ये जा नाहीतर बीजेपी बरोबर जा, या दोनच मार्ग त्यांच्या पुढे उरलेले आहेत. आतापर्यंत काँग्रेसने जे इथे वतनदार उभे केले त्याच्यामुळं ते वतनदार जे आहेत त्यांनी आपापले जे सुभे निर्माण केले ते ज्यावेळेला नष्ट होत आहेत ते राखण्यासाठी त्यांना बीजेपीवर जाणं आवश्यक आहे. ज्यावेळेला हे सुभे नष्ट होताना त्यांना दिसत आहेत त्यावेळेला जेलमध्ये जाण्यापेक्षा बीजेपीकडे जाणं हे त्यांना सोपं जात आहे. आणि याच्यामुळं आपण बघतोय की सामान्य कार्यकर्ता जो आहे तो वरती येत नाही. आज भाजपकडे सगळे काँग्रेस आणि एनसीपीचे जो मोठे नेते आले ते आले, आणि पण केशव उपाध्यायांसारखा जो माणूस आहे तो इतकी वर्ष भाजपकडे हे करतोय, म्हणजे ज्याला म्हणतात की कार्यकर्ता म्हणून निष्ठेने काम करतोय, त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे बीजेपीचं पण काँग्रेसीकरण व्हायला सुरुवात झाली. आधीच्या ज्या निवडणुका होत्या तेव्हा पण असंच चित्र होतं, घराणेशाही देखील बघायला मिळाली. आता पण तेच झालं. मग कार्यकर्त्यांच्या निवडणुका का म्हणायचं? आता एकूणच आता महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका झालेल्या आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनर्मांडणी करण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं की जर आपल्याला असं प्रत्येकाचं म्हणजे मतदार असो, ब्युरोक्रॅट्स असो, विचारवंत असो किंवा कुणीही असो, चर्चा करायला लागलं की आपण त्याचा समारोप सर्व काही भाजपला पाहिजे असा करतो. तर हे पक्षाला आता हे किती दिवस करणार आहोत आपण. त्यामुळं आता राजकारणाची पुनर्मांडणी करताना हे सर्वच पक्षांनी आपली पुढची वाटचाल कशी करायची याविषयी ठरवण्याची वेळ आलेली आहे. मी आपल्याला एक आठवण सांगू इच्छितो की शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांची त्यांच्या मृत्यूपूर्वी शेवटची मुलाखत मी घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये मोदींचा उदय आणि मोदी लाट याविषयी मी त्यांना विचारलं की तुम्ही आयुष्यभर पुरोगामी विचार, शेतकऱ्यांचं कल्याण याच्यात घालवलं, मोदींच्या विजयाचं विश्लेषण तुम्ही कसं करता? तर त्यांनी सांगितलं की शेतकरी कामगार पक्षासह राज्यातल्या सर्व देशातल्या सर्व पक्षांनी हे जगाच्या बदलाकडं, नव्या पिढीच्या बदलाकडं, सामाजिक बदलाकडं कधीच गांभीर्यानं बघितलं नाही. संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षानं ते बघितलं आणि त्यामुळं 2 खासदारावरून हा पक्ष देशाचं नेतृत्व करायला निघाला. अगदी, त्यामुळे प्रत्येकच निवडणूक भाजप सिरियसली घेतो असं म्हटलं जातं आणि बाकीचे गाफील राहतात का? मग गाफील राहतात सुद्धा, गाफील ठेवलं सुद्धा जातं. तुम्ही जर ह्या निवडणूक जरी बघितलं तर अगदी 2 महिने आधीपर्यंत राजसाहेब आणि देवेंद्रजी भेटत होते.
अगदी 4 महिने आधी तर 100% कोणाबरोबर जावं असं चर्चा होती. त्यांनी असंही सांगितलं की म्हणजे आमच्याच मुलाखतीत फडणवीसांनी सांगितलं की निवडणुका झाल्यानंतर आम्ही उद्धव ठाकरेंना चहा प्यायला पण भेटू शकतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे एक मिनिट. विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकमेकांविषयी अविश्वास कसा राहील हे भाजपने व्यवस्थित कंट्रोल मध्ये ठेवलं. विरोधी पक्ष त्याला सगळे नेते पूर्णपणे अपयशी ठरले. पहिलं कारण. दुसरं, भाजप निवडणुकीमध्ये गैरवापर करतं का, तर करतं याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नाहीये. कुठले पक्ष नाही करत असाही एक्झॅक्टली मुद्दा आहे. मला तेच म्हणलं की कोण नाही करत. कमी शेण खाल्लं का जास्त शेण खाल्लं हाच प्रश्न आहे पहिलं. दुसरं, पण ते करत असताना त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांचा तळागाळातला कार्यकर्ता काम करत असतो तो, संघाची वेगळी युनिट, अनेक हिंदुत्वादी संघटनाचं युनिट आणि हिंदुत्वाचं कार्ड वापरणं, हिंदुत्वाचं सर्वाधिक नुकसान करून सुद्धा हिंदुत्वाशी सहानुभूती तयार करणं मनात, हे जे भाजपला जमतं ते बाकी कोणाचे नेते करतच नाहीयेत. आपण कमेंट घेऊया तिकडून. हनुमंत पवार सर आहेत आपल्या सोबत. स्वागत आहे सर तुमचं. आणि महाजन सर सोबत देखील जोडले जात आहेत. हिंदुत्वाचं कार्ड खरंच यावेळेला यशस्वी ठरलंय असं वाटतंय, किंवा काँग्रेसचं आतापर्यंतच्या निकालाबद्दलचं विश्लेषण? महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस ठामपणे भारतीय जनता पक्षाला लढतो, यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केलं. अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल किंवा लातूरमध्ये आलेली खणखणीत सत्ता असेल, 3 नंबरला नगरसेवकाची संख्या काँग्रेसची आहे. तुम्ही मुद्दा म्हणून ती दाखवली पाहिजे. 11 वर्षे आम्ही विरोधात आहोत. सगळ्या ईडी सीबीआय झाले, आमचे सगळे नेते घेऊन झाले, साम दाम दंडविधी सगळं वापरून झाल्यानंतर सुद्धा अकोला असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, लातूर मधली सत्ता असेल, हे सगळं होत असताना काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून ठामपणे उभा आहे. काँग्रेस लढतो आहे. मुंबईमध्ये 15पेक्षा जास्त जागेवर आम्ही दोन्ही शक्तींच्या विरोधात, ना आम्ही जातीचा मुद्दा केला, ना धर्माचा मुद्दा केला, ना प्रादेशिकतेचा मुद्दा केला. मुंबईकरांच्या प्रश्नावर, सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर महाराष्ट्रभरातल्या महानगरपालिकामध्ये आम्ही लढतोय. यश मिळतंय. भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असेल, हा संदेश या निवडणुकीतून आम्ही या निवडणुकांमध्ये जर प्रचाराचा धडाका पाहिला तर त्याच्यामध्ये काँग्रेसचे जे धुरीण नेते म्हणून पाहिले जातात ते काहीसे पिछाडीवर होते, अशी ही चर्चा होती. नाही, एक फक्त प्रश्न पूर्ण करते. काँग्रेस काहीशी पॅसिव्ह आहे प्रचारामध्ये, अशी सुद्धा चर्चा होती. पण काँग्रेसचा आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकांमधला जो परफॉर्मन्स आहे तो निश्चित दखल घेण्यासारखा आहे. काय होतं, एक